नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या मार्फत आपण नमो शेतकरी योजना व PM किसान योजना या दोन्ही योजनांबद्दल काय अपडेट आहे, हप्ते कधी जमा होणार आहेत, हप्ते किती जमा होणार आहेत, हप्त्यांमध्ये कुठल्या प्रकारची वाढ झाली आहे का, अशा सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तरपणे अपडेट घेणार आहोत व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नमो शेतकरी सन्मान योजना व ही PM किसान योजना यांचा निधीमध्ये वाढ झाली आहे का, यामध्ये या योजनेचा किती रुपयांनी वाढ आहे, त्याबरोबर किती तारखेला हा हप्ता येणार PM किसान आणि ह्याचा दुसरा हप्ता, तर हा कोणत्या तारखेला येणार, या सगळ्याच गोष्टीचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे बघा आणखी जी माहिती आहे बाकी शेतकऱ्यांची जी की म्हणजे कोणते शेतकरी रिजेक्ट होणार आहेत, कोणते पेंडिंगमध्ये राहणार आहेत, अशा सगळ्या शेतकऱ्यांचा आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मित्रांनो, आता बघा ही आहे टेंटेटिव्ह डेट, म्हणजे ह्या ज्या डेट सांगेल मी ह्या टेंटेटिव्ह, ह्यामध्ये थोडाफार बदल देखील घडून येऊ शकतो, त्याबद्दल तुम्ही काळजी घ्या. म्हणजे काही जणांना आज भेटू शकतो, काही जणांना उद्या, अशा प्रकारचं. म्हणजे आजच भेटायला असं नाही. मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य माझं की काही शेतकऱ्यांना थोडं डिले होऊ शकतं, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तेवढे हुशार असालच तुम्ही, अशी अपेक्षा करतो. तर चला वीडियो अपन शुरुआत करूँ। लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में। अगर आप इस चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा शेयर नहीं किए तो वो भी कर दो, और जो मेरे लेफ्ट साइड में कुंडी में जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ। तो चलिए करते वीडियो को स्टार्ट, और तुम भी कर दो वीडियो को लाईक। तर बघा मित्रांनो, बघा सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची आता तुम्हाला ही विनंती दिलेली आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा तुम्हाला आता हे बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महायुती सरकारनं निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता नमो शेतकरी व जी शेतकरी सन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ करू अशी वचनं दिली होती आणि सांगितलं होतं. त्यामुळे आता सरकारला आपलं एकच आव्हान आहे की तुम्ही फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात, तुमची राज्याच्या खुर्चीवर देखील तुम्ही विराजमान होऊन तुमचा शिक्कामोर्तब देखील झालेला आहे. तर तुम्ही जी वचनं दिली होती ती वचनं पूर्ण करा, असं माझं, तुमचं व सर्व शेतकऱ्यांचं त्यांच्याकडे म्हणणं आहे. तर बघा ही त्यामध्ये बघा तुम्ही अशी बरीचशी वचनं दिली होती. त्यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम एक वचन दिलं होतं की 6,000वरून तुम्ही आता आम्ही तुमचे हे हप्त्याचे 9,000 करू, आणि शेतकऱ्यांना वार्षिक जे काही 6,000 रुपये भेटत होते त्यामध्ये आता 9,000 करणार, आणि त्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये भेटत होते त्या शेतकऱ्याला आता 2,000मध्ये वाढ करून आता हे एकाच माध्यमातून तुम्हाला ह्याचं वाढ करण्याचं वचन हे तुम्ही सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे ते वचन करण्याच्यात वेळ आता तुमच्यावर आलेली आहे. तुम्ही मुख्यमंत्री होऊन 5 तारखेला बरेच दिवस देखील लुटून गेलेले आहेत व तुमच्या वचनाला तुम्ही आता कटिबद्ध राहा. वचन हे तुमचं पूर्ण करावं, शेतकऱ्यांना होईल तेवढा लवकर लाभ द्या, असंच आमचं त्यांना आवाहन आहे. तर बघा, नाहीतर तुम्हाला शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल. कारण काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्यासंदर्भात अपडेट म्हणजेच शेतकऱ्यांनी मोर्चे देखील काढले होते की बाबा आमची थकबाकीची पीक विम्याचा निधी जो राहिलेला आहे, कंपन्यांनी जो घोटाळा केला आहे, त्या घोटाळ्यासंदर्भात शेतकऱ्यांनी बरेच आक्रोश मोर्चे काढण्याचा शेतकऱ्यांनी जर विचार केला आहे. काही तुमच्या जर जिल्ह्यामध्ये जो मोर्चा असेल तर तुम्ही धडक मोर्चामध्ये सामील व्हा व आपल्या हक्काची मागणी गव्हर्नमेंटच्या मार्फत करून घ्या. तर बघा यामध्ये बघा आता ह्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे आता तुम्ही आता शेतकऱ्यांना जे निधी मिळत होता आणि नमो शेतकरी व बाकी PM किसानचा, यामध्ये एक महत्त्वाची माहिती सांगण्याचा आता तुम्हाला मी प्रयत्न करतो की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत याच महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये म्हणता येणार येत्या आठवड्यामध्ये 100% हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. किती होईल याबाबत आता थोडा संभ्रम निर्माण आहे, कारण गव्हर्नमेंटने सांगलं तसं जर झालं तर अतिशय चांगलं होईल. आणि बघा नमो शेतकरी व PM किसान या दोन्हीचे हप्ते आता हे एकत्र येणार आहे, ती अतिशय चांगली बाब आहे. बघा आता बघा येत्या आठवड्यामध्ये येऊ शकतो, परंतु सरकार आता निधीमध्ये वाढ करतं का नाही हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्यामध्ये पाहणं देखील गरजेचं आहे. परंतु 80% 70% आपण असं धरून चालू आहे की सरकार त्यांनी दिलेल्या वचनाबद्दल कटिबद्ध राहील. यांना समोरून परत जर निवडून यायचं असेल तर, कारण शेतकऱ्यांसोबत त्यांनी जर असं निवडून आले व अशी जर गद्दारी करत असतील तर काही कामाचं नाही मग ते शासन. तर बघा, कारण शेतकऱ्यांचं आता बघा पाहायला गेलं तर आता तेवढा जर निधी मंजूर झाला व करून दिला तर चांगलं आहे. कारण शेतकऱ्यांचे आता पाहायला गेलं तर खर्च देखील खूप वाढलेले आहेत. म्हणजे बघायला गेलं तर कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, खतं घ्यायची असतील, फर्टिलायझर घ्यायचे असतील किंवा बियाणे घ्यायचे असतील, या गोष्टीसाठी त्यांना खूप जास्त प्रमाणात खर्च लागतो आहे. आणि परंतु म्हणूनच शेतकऱ्यांसाठी तुम्हाला आता काही कटिबद्ध राहावे लागेल. त्याचप्रमाणे बघा की शेतकऱ्यांना खर्च वाढलेला आहे, परंतु आता बघा PM किसानच्या निधीमध्ये वाढ होणार की नाही याचं अधिकृतपणे आता शास्त्राच्या माध्यमातून सध्या अपडेट तेवढी कन्फर्म नाही आहे, आणि सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेसंदर्भात तेवढं क्लिअरली सांगण्यात आलेली नाही. परंतु नमो शेतकरी
संदर्भात महायुती सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहून दिलं होतं. त्यामुळे आता या सरकारला त्यांचा जाहीरनामा पूर्ण करावाच लागणार आहे. जर नाही केलं तर शेतकऱ्यांच्या आक्रोशाला देखील सामोरं जावं लागणार आहे. हा जाहीरनामा पूर्ण केला नाही तर बघा सामोरं जावं लागणार आहे. आणि बघा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा निधी जर वाढला तर अतिशय चांगलं म्हणावं लागेल, कारण हा 11वा हप्ता 10 किंवा 12 डिसेंबरच्या आसपास जमा होण्याचे संकेत गव्हर्नमेंटने म्हणजे तज्ज्ञांच्या मार्फत हे समोर आलेले आहेत. तर यामध्ये बघा सर्वात महत्त्वाची काळजी तुम्ही घ्यायची आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी. ती काळजी घेतली नाही तर तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तो कसा काय? कारण जर काही शेतकऱ्यांचा आधारचे प्रॉब्लेम असतात, कोणाचे काही प्रॉब्लेम असतात, म्हणजे अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेममुळे तुमचा तो निधी तुमच्या खात्यात जमा होत नाही. तर बघा सर्वात प्रथम घ्यायची काळजी म्हणजे लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्या, कारण KYC केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि ही KYC करण्याची दक्षता घ्या. कुठल्या डॉक्युमेंटमध्ये तुमची चुकी झाली असेल, तुमच्या क्षेत्रात कोणी शिकलेला असेल, मूल बाळ भाऊ बहीण, त्यांना हा दाखवा की बाबा रे मला हा समजत नाही, हा भाग तुम्हाला पटवून देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न कर. कारण हे केलं नाही तर तुम्ही जे 1-1.5 वर्षाखालचं जे निधी भरला आहे तुमचा ह्याचा, जे तुमचे फॉर्म भरलेले आहेत किंवा बाकी काही गोष्टी भरलेल्या आहेत, ह्या भरून काहीच अर्थ होणार नाही. कारण शेवटी सरकार तंतोतंत ज्या शेतकऱ्याचे डॉक्युमेंट्स असतील सर्व प्रकारच्या नोंदी वगैरे विशिष्ट प्रकारे केलेल्या असतील अशाच शेतकऱ्यांना सरकार निधी देण्याचं काम करतं. ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या बघा. आणि ह्याच संदर्भात बघा आता काही शेतकऱ्यांना बाकी देखील प्रॉब्लेम आहे की बाबा आमचा तलाठी वगैरे हे अधिकारी आमच्या जवळ राहत नाहीत. तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, कारण ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही, तुमच्या आसपास समजत नाहीत, तर त्या गोष्टी तुम्हाला अधिकाऱ्यांमार्फतच करून घ्याव्या लागणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण जमाना खूप बदल आहे. आता पाहायला गेलं तर तुम्ही जर बोलकार असाल, कुठे काम करून घेणार असाल तरच तुमचं आहे, नाहीतर जे शांत बसतं त्याचा ह्या जमाना राहिलेला नाही आहे. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढायला तयार राहा. हक्कासाठी लढून तुम्ही तुमचे आता देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणतात की आम्ही ही आश्वासने दिली होती, पण ती आश्वासने दिली आणि जर त्यांनी ती पूर्ण केली नाही तर त्यांच्या संदर्भात आवाज उठवणारा आपल्या तुमच्यामध्ये कोणीही नाही आहे. असं पाहायला गेलं तर काही जिल्हे शेतकरी येतात आमदार खासदारांच्या मार्फत ते हे करतात, पण पाहायला गेलं तर सध्या आमदार खासदार देखील जास्त पाहायला गेलं तर त्या साहेबांचेच आहेत. म्हणजे कुठल्या पॉलिटिकल पार्टीला टार्गेट करण्याचा माझा उद्देश नाही आहे. मी तुमच्या हितासाठीच बोलतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. शिकले सवरलेले थोडेफार माणसं असतील ते समजून घेतील, शिकले नसले तरी महाराष्ट्राचे शेतकरी फार हुशार आहेत, ते देखील समजून घेतील. तर बघा यामध्ये येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर. ह्यामध्ये बघा लवकरात लवकर तुम्हाला आता KYC करून घ्यायचं आहे, कारण KYC केल्याशिवाय तुम्हाला तुमची रक्कम काढता येणार नाही. जमा होऊन जाईल तुमच्या खात्यात पण काढता येणार नाही, ही अशी प्रोसेस आहे. तर या गोष्टीची तुम्ही होईल तेवढी लवकर दक्षता घ्या. तुमचे डॉक्युमेंट्स चाळून बघा, तुमचा फॉर्म कसा होता काय होता याचं सगळं सविस्तरपणे फॉर्मला एक प्रकारे प्रिव्ह्यू करून घ्या म्हणजे फॉर्मची छाननी करा विशिष्ट प्रकारे. तर ही तुम्ही काळजी घ्या, ही दक्षता घ्या व व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायची देखील दक्षता घ्या, कारण तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आणण्याची दक्षता मी घेतो. तर चला मग भेटूया. व्हिडिओला लाईक केला असेल अशी अपेक्षा करतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तोपर्यंत धन्यवाद.